CITU संघटनेचे विविध मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन। राज्यासह देशभरात CITU संघटनेच्या वतीने कामगार विरोधी 4 श्रमसंहिता विरोधात जेल भरो आंदोलन करण्यात आले। बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे गटप्रवर्तक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस काम करणाऱ्या हजारो महिलांनी एकत्रित येऊन तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत थेट मोर्चा काढत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली। कामगार विरोधी असलेल्या 4 श्रमसंहिता रद्द करण्यात याव्या, कोरोना काळातील मोबदला देण्यात यावा, यासह पेन्शन योजना लागू करावी, मानधनात वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज जेल भरो आंदोलन करण्यात आले। शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। मदतनी यांच्या पगारात वाढ झाली आणि त्यांना पण दिली का नाही ते आम्हाला माहित नाही, पण आम्हाला 1000 रुपये वाढ दिली 2022 पासून। आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अजून आणि आम्हाला 10 ते 3 वाजेपर्यंत चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय। गॅस सांगितले तर आमचे डोळे चाललेत, पण हे सरकार आम्हाला गॅसची पण बरोबरी करून नाही राहिलं। अशा सरकारने काय करावं? आमची कदर कशी येत नाही सरकारले। आमच्या जीवाची खेळणं चाललंय। कित्येक बाळाला डोळे गेले, चटके लागतात आणि आमच्या पगाराची वाढ काही व्हायला लागली। आमच्या गाड्यावर आम्हाला झाडावं लागतंय, भांडे धुवा लागतात, सगळं शिक्षक लोक आम्हाला त्रास करतात। आणि सर साहेबांना आम्ही विनंती करतोय की या फडणवीस साहेबांनी आमच्यावर लय अत्याचार केलाय सर। आमचा पगार वाढत नाही, काय नाही। 2500 रुपये आमच्या पान खायची आहे सर। आम्हाला फक्त 83 रुपये रोज पडतोय। 83 रुपये रोजात आम्ही मुलं सांभाळाव, दुःख झालं आम्हाला, गोळ्या खाऊन काम करावं लागतात आम्हाला। 4 गोळ्या खातो आम्ही, पण आमची अजून कोणती सोय नाही। आमच्या शालेय पोषण आहाराचा खूप याने हे केलेलं आहे। म्हणून आमची मागणी सर, आम्हाला कमीत कमी आहे ना 10 ते 11 हजार रुपये महिना द्यावा सरकारनं। स्वयंसेविकामध्ये कार्यरत आज 17 ते 18 वर्ष आम्हाला झालेले आहेत, पण आमच्या मानधनामध्ये जे आमच्या मनासारखी वाढ झालेली नाहीये आणि वाढत्या महागाईमुळे आमच्या मुलांचं पालन पोषण करणं आम्हाला खूप म्हणजे महागामध्ये जात आहे आणि कामं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखे आमच्यावर लादल्या जात आहे। ऑनलाईन कामं एवढे की आमचे डोळे चालले सर। मला हा 3चा चष्मा लागलेला आहे। सारखं रात्रंदिवस आम्हाला ऑनलाईन कामं करावं लागतात, ऑफलाईन कामं करावं लागतात। त्याच्यानंतर आता तर आम्हाला BLOचे कामं दिले सर, त्या BLOच्या कामाचा सुद्धा आम्हाला काहीच मुद्द्याचा काही लवलेश नाही आणि आमच्यावर एवढा दबाव आणला होता की तुम्हाला हे काम करावं लागेल, नाही तर तुम्हाला आम्ही तुमच्या पदावरून हटून टाकू। खूप आमच्यावर प्रेशर आणलं गेलं आणि आमच्या राजीनाम्यातून तुम्हाला म्हणजे राजीनामा द्यावा लागेल, असे अनेक आमच्यावर प्रेशर केले गेले। आमची मागणी अशी आहे, आम्हाला 30,000 रुपये किमान वाढत्या महागाई शासनाने ध्यानात घेता शासनाने आमची जी आहे पेन्शनची जी आमची मागणी आहे ती आमची मान्य करायला पाहिजे। आम्हाला जे 30,000 रुपयाचे आमचं जे मानधनाच्या बद्दल आम्हाला वेतन आम्हाला कायमस्वरूपी वेतन मिळालंच पाहिजे। किमान वेतन 30,000 म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करता शासनाने या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे।